पिंपरी चिंचवडच्या सायली उर्फ अलिजाची कहाणी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे। 2019 मध्ये मिस इंडिया अर्थ किताब जिंकणारी सायली प्रेम, लग्न, धर्मांतर, छळाचे आरोप आणि आता अपहरणाच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया हा विशेष रिपोर्ट। पिंपरी चिंचवडची सायली 2019 मध्ये मिस इंडिया अर्थ किताब जिंकून राज्यभर प्रसिद्ध झाली। याच काळात ती मीरा भाईंदरमधील उद्योजक आतिफ तासेच्या प्रेमात पडली। प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं। सायलीने 2019 मध्ये आतिफ सोबत लग्न केलं आणि त्यानंतर तिने मुस्लिम धर्म स्वीकारत आपलं नाव बदलून अलिजा ठेवलं। या दोघांना 4 मुलंही झाली। मात्र काही वर्षानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला। सायली उर्फ अलिजाने नवरा आणि सासरच्यांवर छळाचे गंभीर आरोप केले। वारंवार वाद होऊ लागल्यामुळे अखेर तिने सासर सोडून माहेर गाठलं। माहेरी आल्यानंतर सायलीने पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आणि या सगळ्या प्रक्रियेदरम्यान तिने जबरदस्तीने धर्मांतर आणि मानसिक शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला। तिने पोलिसांकडे अनेक वेळा तक्रार केल्याचंही सांगितलं। दरम्यान 2 दिवसांपूर्वी सायलीच्या अपहरणाच्या बातम्यांनी खळबळ उडाली। मात्र त्यानंतर ती सुखरूप असल्याचं समोर आलं। या घटनेमुळे प्रकरण आणखीन गूढ बनलं आहे। आता या प्रकरणात राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी उडी घेतली। त्यांनी सायलीचा पती आतिफ तासे याच्यावर गंभीर आरोप करत त्याच्यावर 28 गुन्हे दाखल असल्याचा दावा केला आहे। तरीही पोलीस कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सायली उर्फ आद्या सुर्वे ही 2 दिवसापूर्वी तिचे पती आतिफ तासे यांच्याबरोबर निघून गेल्याचं वृत्त आपण सगळ्यांनी ऐकलं असेल आणि त्यानंतर तिला सुखरूप पुन्हा घरी आणण्यामध्ये यश आलेलं आहे आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या विषयामध्ये तातडीने उपाययोजना आणि पोलिसांना सूचना देऊन सायली उर्फ आद्या हिला पुन्हा एकदा तिच्या घरी परत आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण मदत केलेली आहे। प्रश्न असा उपस्थित होतो की जो आतिफ तासे याच्यावर 28 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ज्याला बेल रिजेक्ट झालेला आहे, अशी व्यक्ती ही सगळ्यांना दिसते, परंतु पोलिसांच्या दृष्टिकोनातून ती फरार आहे। ही फरार व्यक्ती सायली उर्फ आद्या हिला घरी येऊन भेटते आणि जो काही परिस्थितीचा गुंता तयार झालेला असेल त्याच्यातून सायलीला त्याच्यासोबत जाण्यासाठी भाग पडलं जातं आणि NOC जी तिची सासू गुलशन तासे आहे हिला बेल मिळण्यामध्ये माझी कुठलीही हरकत नाही अशा प्रकारचं निवेदन तिच्याकडून लिहून घेतलं जातं। माझा प्रश्न असा आहे की जी वारंवार आतिफ तासे आणि गुलशन तासे यांच्याविषयी तक्रार नोंदवते, जिनी गेल्या 10 वर्षामध्ये त्या घरी जाऊन अतिशय हालापेष्टा छळ सहन केलेला आहे, शोषण सहन केलेलं आहे आणि वारंवार त्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत, अशी व्यक्ती अचानक पोलीस स्टेशनमध्ये येऊन नो ऑब्जेक्शन कसं काय देईल आणि तिचं ते नो ऑब्जेक्शन गृहीत धरलं जावं का, असा माझा प्रश्न आहे। यापूर्वी सायलीनेही आतिफ सोबत लग्न करणं ही चूक असल्याचं म्हटलं आहे। लग्नानंतर सतत छळ आणि जबरदस्तीचं धर्मांतर झाल्याचा आरोप तिने केला। पोलिसांकडे तक्रारी करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत तिने व्यक्त केली। आता या प्रकरणात राजकीय रंगत चढत असून पोलीस प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढतोय। सायलीला न्याय मिळणार का आणि आतिफ तासेवर खरंच कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।